करण्यापूर्वी अल्पसा हा परिहार देणे तो माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे। तो म्हणजे असा की आपल्या हिमायतनगर नगरीमध्ये भव्य असा शिवजयंती निमित्त कीर्तन सोहळा आयोजित करणारे आमचे सर्व ट्रस्ट कमिटी मंडळी, त्यांना द्यावेत तेवढे धन्यवाद कमी। आमचे सर्व दादा असतील, रामदादा असतील, किरण दादा असतील, कृष्णा दादा असतील, सर्वच माझे बंधू असतील, माझे मामा असतील, माझे काका असतील, सर्वांना द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहेत। एकदा या सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवा मारू। असो, सर्वांना द्यावेत तेवढे धन्यवाद कमी। तसेच सुंदर असे आमचे गायनाचार्य, आमचे सुरेश काका, आमचे नामदेव काका सर्वच असतील, आमचे गोड असे मृदंगाचार्य हरिभक्तपरायण शिवराज महाराज डांगे, तसेच प्रथमेश महाराज एटलेवार, तसेच आमचे सोपान दादा कोरडे, या मृदंगाचार्यासाठी गायनाचार्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। सर्वांना द्यावेत तेवढे धन्यवाद कमी। आणि तुम्हाला हेच जर कीर्तन परत ऐकावंसं वाटलं तर आमचे यूट्यूब चॅनल गजर हरी कीर्तनाचा यूट्यूब चॅनल, या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत ही कीर्तनाची लिंक पोहोचेल। विठ्ठल विठ्ठल असो, सर्वांना द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आणि चिंतनाला प्रारंभ। विठ्ठल विठ्ठल प्रथमतः सर्वांना माझी अशी एकच विनंती आहे, कृपया तुम्ही शांत बसा। आमचे गोपाल असतील, बालगोपाल, त्यांना एकच सांगणं आहे की कृपया तुम्ही शांत बसा। आमच्या जनाबाई, मुक्ताबाई सर्व तुम्ही जर शांत बसत नसाल तर मी कीर्तन करणार नाही। जाऊ का घरी? जाऊ? मग त्यासाठी तुम्ही शांत बसा। विठ्ठल विठ्ठल असो, अभंग तुकोबारायांचा आहे आणि या अभंगातून तुकोबाराय सांगतात की धर्माचं पालन करायचं आणि पाखंडाचं खंडन करायचंय। आता धर्माचं पालन कशा प्रकारे करायचं आणि पाखंडाचं खंडन कशा प्रकारे करायचं तर तुकोबाराय सांगतात, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आमा करणे काम, बीज वाढवावे नाम। या मृत्यू लोकांमध्ये आपल्याला 3 प्रकारचे धर्म शिकवले जातात। आपल्याला या मृत्यू लोकांमध्ये 3 प्रकारचे धर्म शिकवले जातात। एक म्हणजे तुमचा आमचा धर्म, पहिला म्हणजे तुमचा आमचा धर्म, दुसरा म्हणजे संतांचा धर्म, दुसरा म्हणजे संतांचा धर्म आणि तिसरा म्हणजे देवाचा धर्म। असे 3 प्रकारचे धर्म तुम्हा आम्हाला शिकवले जातात। आता पहिल्या क्रमांकाचा धर्म आहे तुमचा आमचा धर्म। आता तुमचा आमचा धर्म काय आहे तर आपल्या जवळ जे ज्ञान आहे ते इतरांना देणे म्हणजे आपला धर्म। देवाचा धर्म, त्याचे जे भक्त आहेत त्यांच्यावरचं संकट निवारणं हा देवाचा धर्म, आणि संतांचा धर्म या जगाच्या कल्याणासाठी काहीतरी उपदेश करणे हा संतांचा धर्म। तर आता पहिला धर्म आहे तुमचा आमचा धर्म। आता तुमचा आमचा धर्म काय आहे तर आपल्या जवळ जे आहे ते इतरांना देणं। कसं बघा, दुर्योधन नावाचा एक पूर्वीच्या काळामध्ये एक दुर्योधन होऊन गेला। दुर्योधन माहित आहे ना सर्वांना? हा, दुर्योधन। आता तो दुर्योधन गेला, पण त्याच्या पॅनलचे बरेच लोक इथं ठेवून गेला। त्याच्या पॅनलचे म्हणजे कसे, कुणाला कीर्तन आवडत नाही, इथं कीर्तन चालू आहे पण काही घरी बसलेत, असे त्याच्या पॅनलचे काही लोक आहेत, तो इथं ठेवून गेला। असा दुर्योधन महाराज। त्या दुर्योधनाच्या जर घरासमोर भिकारी आला तर तो काय करायचा, काहीही अन्न द्यायचा नाही किंवा काहीही भिक्षा वाढायचा नाही। तो सरळ बोटाने दाखवायचा, म्हणे जा, ते आहे द्रौपदीचं घर, ते आहे धर्मराजाचं घर, त्या घरी जा, तुम्हाला भिक्षा मिळून जाईल। असा दुर्योधन महाराज। त्याने कधी कुणाला काही दिलं नाही, कधी कुणाचं काही घेतलं नाही, असं दुर्योधन। आणि एक वेळचा प्रसंग महाराज, दुर्योधन आपल्या मित्रमंडळीसोबत जंगलामध्ये शिकार करण्यासाठी गेला। दुर्योधन आपल्या मित्रमंडळीसोबत जंगलामध्ये शिकार करण्यासाठी गेला आणि एक गोल प्रकारे असं झाडांचं एक वन होतं, तिथं तो बसल्याच्या नंतर त्या झाडांना वणवा लागला आणि वणवा लागल्याच्या नंतर आग लागली तिथं। आग लागल्याच्या नंतर महाराज दुर्योधन एकटा तिथे मध्ये अडकला आणि त्याची जी मित्रमंडळी होती ती पळून गेली। महाराज त्याची जी मित्रमंडळी होती त्याला वाटत होतं ही खूप आपल्या जीवाभावाचे आहेत, हा माझा सक्का मित्र, तो माझा सक्का मित्र। पण महाराज ज्यावेळेस तो त्या जाळामध्ये अडकला त्यावेळेस त्याच्याजवळ कुणीही आलं नाही। म्हणून महाराज जीवनामध्ये कमवत असताना मित्र कधीही चांगला कमवावा माणसाने। मित्र कसा कमवावा, मित्र कसा कमवावा महाराज, मित्र कसा कमवावा ऐका, आणि मित्र कसा असावा हे सुद्धा ऐका। एक वेळेस मित्राला आपली प्रॉपर्टी, आपली संपत्ती बघून जरी गौरव वाटला नाही तरी चालेल,
पण त्याला आपल्या घरामध्ये असणारं सुख समाधान बघून त्याला आनंद वाटला पाहिजे. एक वेळेस तो आपल्या गरजेला आला नाही तरी चालेल, पण आपली आई आजारी पडल्याच्या नंतर त्याला फोन लावून सांगायचं सुद्धा काम पडलं नाही पाहिजे. त्याच्या आधी त्यानं आपल्या आईला दवाखान्यामध्ये नेलं पाहिजे. असा मित्र माणसाने कमवावा महाराज. म्हणून मित्रमंडळी चांगली ठेवायची. पण दुर्योधनाची मित्रमंडळी चांगली नव्हती. ज्यावेळेस तो त्या वनव्यामध्ये अडकला त्यावेळेस त्याची सर्व मित्रमंडळी पळून गेली महाराज, आणि तो एकलाच त्या वनव्यामध्ये अडकून बसला. तो तिथं एक दिवस अडकला. दुसऱ्या दिवशी महाराज, एक दिवस माणूस बिना पाण्याचं बिना जेवणाचं राहू शकते, पण दुसऱ्या दिवशी राहू शकत नाही. दुसऱ्या दिवशी त्या दुर्योधनाला भूक लागली, आणि भूक लागल्याच्या नंतर तो ओरडत होता, अरे कुणी मला अन्न द्या, कुणी मला पाणी द्या, कुणी मला अन्न द्या, कुणी मला पाणी द्या, असं ओरडत होता. त्यावेळेस भगवान परमात्मा विप्रवेशामध्ये त्या ठिकाणी आले, आणि आल्यानंतर विचारलं, का हो दुर्योधन महाराज तुम्हाला काय हवंय? त्यावेळेस त्याने सांगितलं, हो मला अन्न द्या, मला पाणी द्या, 4 दिवस झालो मी उपाशी मरतोय, मला अन्न द्या, मला पाणी द्या. त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणतात, अरे दुर्योधना, तू आयुष्यामध्ये कधी कुणाला काही दिलं का? म्हणे नाही ना. कधी दान धर्म केला का? म्हणे नाही ना. कधी कुणाला अन्न दिलं का? म्हणे नाही ना. कधी कुणाला पाणी दिलं का? म्हणे नाही ना. मग म्हणले, मरा तसंच. जर तू कुणाला दिलं असलं तर आम्ही तुला दिलं असतं, पण तू कुणाला आयुष्यामध्ये दान धर्म केला नाही, कुणाला अन्न पाणी दिलं नाही, आम्ही तुला कसं देऊ शकतो? महाराज त्यावेळेस तो दुर्योधन म्हणत होता, हो खूप भूक लागली, अन्न द्या, पाणी द्या, मी एका राजाचा मुलगा आहे, माझा बाप राजगादी चालवतो, अन्न द्या, पाणी द्या. महाराज त्यावेळेस भगवान परमात्मा प्रगट होतात आणि म्हणतात, दुर्योधना, जीवनामध्ये कधी तू कुणाला काही दिलं नाही, कधी दान धर्म केला नाही, परंतु एक मात्र तू चांगलं काम केलं. देणाऱ्याचं घर या बोटाने दाखवलं. ते बोट जर का तू जिभेला लावलं तर तुझी भूक नाहीशी होईल. माझ्याकडे काय बघताय? दुर्योधनानं पटकन बोट घेतलं आणि जिभेला लावलं आणि तृप्तीचा ढेकर दिला. म्हणून महाराज जीवनामध्ये आल्याच्या नंतर कधी दान धर्म करत जा बरं का. म्हणजे आपल्याला पण एखादा चान्स भेटला, बोट जिभेला लावायचा, तर झालं, मग साधलं आपलं विठ्ठल विठ्ठल. मग तुमचा आमचा धर्म काय आहे? जे दुसऱ्यांजवळ नाही, जे इतरांजवळ नाही, ते आपण त्यांना देणं. आता हा झाला आपला धर्म. आता देवाचा धर्म काय आहे? ऐका महाराज, महाभारतातली एक छोटीशी कथा आहे. देवाचा धर्म काय आहे बघा. तर द्रौपदी सर्वांना माहिती आहे, तर देवाचा धर्म काय आहे ऐका महाराज. ज्या वेळेस दुर्योधनासोबत 5 पांडव ज्यावेळेस जुगार खेळण्यासाठी बसले, द्यूत खेळण्यासाठी बसले, त्यावेळेस कवड्या टाकण्यासाठी शकुनी मामा होते. जरासंधाच्या हाडाच्या कवड्या होते. शकुनी मामा कवड्या टाकत होते. ज्यावेळेस पांडव सांगत होते 5चा आकडा टाका, त्यावेळेस 6चा पडायचा, 6चं सांगितलं की 7चा पडायचा. आता असे आकडे पडत होते महाराज. आणि त्यांचा डाव काय आपल्यासारखा नव्हता. त्यांचा डाव बसायचा कसा? प्रॉपर्टीवर, इस्टेटीवर, असा त्यांचा डाव बसायचा. आपल्याने 10-20 रुपयाचा नव्हता महाराज. मग डाव बसला. डाव बसल्यानंतर जे 5 पांडव होते त्यांनी आपलं सगळं प्रॉपर्टी, धन दौलत जे काही होतं ते सगळं हारलं. आणि हारल्याच्या नंतर दुर्योधनाला म्हणले, अरे दुर्योधना, आता आपल्याला डाव बंद करावा लागेल. त्यावेळेस दुर्योधन म्हणला, का हो, का डाव बंद करावा लागेल? म्हणे आता माझ्याकडे काहीही नाही, मी सगळं हारून बसलोय, माझे 5 भाऊ सुद्धा मी हारून बसलोय. त्यावेळेस दुर्योधन म्हणतो, अरे तुझी द्रौपदी आहे ना. त्यावेळेस महाराज धर्मराजा थोडाही न विचार करता द्रौपदी मातेला डावावरती लावतात, आणि जे घडू नाही ते होतं, आणि द्रौपदी मातेला सुद्धा हारून बसतात. आणि द्रौपदी माता हरल्याच्या नंतर दुर्योधन महाराज त्यांच्या एका सैन्याला सांगतो, जा रे त्या द्रौपदीला घेऊन ये. तो जो सैन्य असतो तो जातो, द्रौपदीला फरफडत ओढत घेऊन येतो. आणि सभेमध्ये आणल्याच्या नंतर जो दुर्योधन असतो तो सांगतो जरासंधाला, जा रे हिची साडी ओढ. साडी ओढ म्हणल्याच्या नंतर महाराज ते तो द्रौपदी विचारते, अरे तू जर माझ्या साडीला हात लावला ना तर माझे 5 पती इथं बसलेले आहेत, तुला जिद्द ठेवणार नाहीत. त्यावेळेस महाराज कोणीही काहीही बोलत नव्हतं. त्याने साडी ओढायला सुरुवात केली. साडी ओढायला सुरुवात केली. साडी ओढायला सुरुवात केल्याच्या नंतर सगळे शांत बसले होते महाराज. द्रौपदी मातेच्या मनात विचार आला, आता इथं मला कोणी वाचवणार नाही. महाराज लगेच द्रौपदी मातेने भगवान परमात्म्याचा धावा करायला सुरुवात केली. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी
तुया लावियेला 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 दीनानाथ दीने सांभाळी आपुले दीनानाथ दीने सांभाळी आपुले सकया लावियेला वेरता सकया लावियेला दीनानाथ दीने सांभाळी आपुले दीनानाथ दीने सांभाळी आपुले कोटे गुंतला असी द्वारकेच्या राया वेळ का सखया लावियेला. महाराज द्रौपदी माता भगवंताचा धावा करत होत्या. अरे देवा कोटे गुंतलास एकी. त्यावेळेस भगवान परमात्मा धावून आले आणि एवढ्या साड्या पुरवल्या महाराज. लोक सुद्धा विचार करायला लागले की नारी में सारी, या सारी ही नारी है. वस्त्र हरण वस्त्र कैसे झाली माऊली वस्त्र हरण वस्त्र कैसे झाली माऊली वस्त्र हरण वस्त्र कैसे झाले माऊली वस्त्र हरण वस्त्र कैसे झाले माऊली पंचाळी सभे माझ्या दिली वस्त्र हरण वस्त्र कैसे झाले माऊली वस्त्र हरण वस्त्र कैसे झाली माऊली कौरवे पांचाळे सभेमध्ये आणले वस्त्र हरणे वस्त्र कैसी झाली माऊली. महाराज त्या भगवंताचा ज्यावेळेस द्रौपदी मातेने धावा केला त्यावेळेस भगवंत धावून आले आणि द्रौपदी मातेला एवढ्या साड्या पुरवल्या की साड्यांचा ढीग पडला तरी देखील साडी भेटत नव्हती. महाराज हा झाला देवाचा धर्म. पहिला तुमचा आमचा धर्म, दुसरा आहे देवाचा धर्म आणि तिसरा आहे संतांचा धर्म. आता संतांचा धर्म काय आहे ते तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन
तर धर्माचं पालन करायचं, पाखंडाचं खंडन करायचं. या जगामध्ये जर सगळ्यात पहिले धर्माचं पालन आणि पाखंडाचं खंडन जर कुणी केलं असेल तर ते आमच्या संत महात्म्यांनी. आणि संत महात्म्याच्या नंतर सगळ्यात पहिले धर्माचं पालन आणि पाखंडाचं खंडन जर कुणी केलं असेल ते आमच्या राजमाता जिजाऊ महासाहेबांनी केलं बरं का. काय केलं राजमाता जिजाऊ महासाहेबांनी? अहो, स्वराज्य एवढं निर्माण करणारा स्वराज्य त्यांनी आपल्याला दिला. त्यांचा पुत्र एवढा स्वराज्य निर्माण करता छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी आपल्याला दिला. अहो, जिजाऊ माता आईसाहेब कशा होत्या? ऐका महाराज, एका उदाहरणातून आपल्याला कळेल की जिजाऊ माता कशा होत्या. बघा, एक वेळचा प्रसंग आहे. भोसल्यामध्ये आणि जाधवामध्ये घनघोर असं युद्ध लागलं होतं. जाधवांमध्ये आणि भोसल्यांमध्ये घनघोर असं युद्ध लागलं होतं. आणि युद्ध चालू असताना भोसल्यांच्या सरदारांनी जाधवांचा दत्ता जाधव या लखुजींचा मुलगा धरणीसी पाडला. आणि धरणीसी पाडल्यानंतर हे बातमी ज्या वेळेस लखुजी जाधवापर्यंत पोहोचली त्यावेळेस महाराज त्यांना राग अनावर झाला नाही, राग आवरला नाही. त्यांनी लगेच आपल्या म्यानातली तलवार काढली, रणांगणावर उतरले आणि सप 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 भोसल्यांचे सरदार कापायला सुरुवात केली. आणि ज्या वेळेस भोसल्यांचे सरदार कापायला सुरुवात केली त्यांच्या मनामध्ये खूप राग होता. आणि तीच तलवार जाऊन त्या शहाजी राजांच्या तलवारीवर आदळली ज्यांनी त्याला आपली लाडकी कन्या जिजाऊ दिली होती. आणि त्यावेळेस ती तलवार ज्यावेळेस शहाजी राजांच्या तलवारीवर जाऊन आदळली त्यावेळेस जिजामातांनी ते बघितलं. महाराज, जिजामाता घोड्यावर बसत होत्या, दांडपट्टा चालवत होत्या, तलवार चालवत होत्या, सर्व कामे आमच्या जिजामाता करत होत्या. अशा जिजामाता महाराज त्या ठिकाणी आल्या आणि म्यानातली तलवार काढली आणि वडिलांना सांगितलं, बाबा, जर तुम्हाला मारायचंच असेल तर आधी मला मारा, आधी माझी वाट लावा आणि नंतर माझ्या कुंकवाची वाट धरा. अशा राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब आणि त्यांचा पुत्र छत्रपती शिवाजी महाराज अशा होत्या महाराज आमच्या जिजाऊ आईसाहेब. आणि ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले त्यावेळेस त्यांनी हे अख्खं स्वराज्य निर्माण केलं. महाराज किती मोठे होते छत्रपती शिवाजी महाराज आणि कसा आदर्श होता, कसे विचार होते छत्रपती शिवाजी महाराजांचे. अहो, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारच नाही तर त्यांचे मावळे सुद्धा त्यांच्याच विचारांचे होते. महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे कसे होते बघा. ज्यावेळेस घनघोर असं मुघलांमध्ये आणि मावळ्यांमध्ये युद्ध चालू होतं त्यावेळेस एका मावळ्याचे दोन्ही हात कापले. त्यावेळेस त्या मावळ्याला एका झोपडीमध्ये नेऊन ठेवण्यात आलं. आणि झोपडीमध्ये ठेवल्याच्या नंतर राजांना ही बातमी कळाली. त्यावेळेस राजे त्या झोपडीमध्ये गेले आणि राजे त्या झोपडीमध्ये गेल्याच्या नंतर त्या मावळ्याने रडायला सुरुवात केली. त्या मावळ्याने ज्यावेळेस रडायला सुरुवात केली त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना प्रश्न विचारला, का रे, तुझे हात तुटले म्हणून रडतोस? त्यावेळेस महाराज त्या मावळ्याने सांगितलं, हो महाराज, माझे हात तुटले म्हणून मी रडत नाही, मला वेदना होत आहेत म्हणून मी रडत नाही, माझा संसार सुखाचा होईल की दुःखाचा म्हणून मी रडत नाही, माझा प्राण जाईल यासाठी सुद्धा मी रडत नाही. तर मी रडतो कशासाठी? तर जो हिंदुस्तान, या अख्ख्या हिंदुस्तानचा जो राजा आहे छत्रपती शिवाजी महाराज, जे माझ्या झोपडीमध्ये आले आणि त्यांना वंदन करण्यासाठी माझ्याजवळ हात नाहीत म्हणून मी रडतो. असे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होते महाराज. अहो, आपण म्हणतो काय, राजे तुम्ही जन्माला या, राजे तुम्ही जन्माला या. पण कशासाठी राजाने जन्माला यायचं? तुम्ही खाल्लेल्या पुड्या उचलायला, तुम्ही पिलेल्या दारूच्या बाटल्या उचलायला जन्माला यायचं? अहो, आपण म्हणतो राजे तुम्ही जन्माला या, पण राजे जन्माला आणण्याच्या अगोदर आपल्याला मावळा बनावं लागेल, तेव्हा कुठं राजे जन्माला येते? अहो, आपल्याला आधी जिजाऊ महासाहेब बनावं लागेल, तेव्हा कुठं छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येते? छत्रपती केले धर्माचे पालन, केले धर्माचे पालन, केले धर्माचे पालन, केले
पाहिजेत. महाराज, आपण जिजामाता आहोत का? अजिबात नाही. आपण आपल्या मुलावर संस्कार देतो हो, पण कसे देतो ऐका. आपण जिजाऊ म्हणते मुलाला बाळ शिवाजी व्हायचं असतं. जिजाऊ म्हणते मुलाला बाळ शिवाजी व्हायचं असतं. कुणाच्या आदात पडायचं नसतं, कुणाच्या मधात पडायचं नसतं. आपण आपलंच बघायचं असतं. बाळ शिवाजी व्हायचं असतं. जिजाऊ म्हणते मुलाला बाळ शिवाजी व्हायचं असतं. ट्रिपला गेल्याच्या नंतर बसच्या मध्यभागावर बसायचं असतं. समोरून बस ठोकली, मागून जरी बस ठोकली तरी आपण मात्र आपलं मस्त बसायचं असतं. आणि जिजाऊ म्हणते मुलाला बाळ शिवाजी व्हायचं असतं. असे संस्कार आपल्या महिला मंडळीचे आहेत महाराज. पण जिजामातेचे संस्कार तसे नव्हते महाराज. ऐका, एक वेळ दरबार त्यांच्या गल्लीमध्ये, त्यांच्या वस्तीमध्ये एक वेळेस तमाशाचा कार्यक्रम होता. छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी गेले आणि गेल्याच्या नंतर ते जिजामातेने बघितलं आणि जिजामातेने बघितल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनगटाला धरलं आणि फरफरट घरी आणलं, ओढत घरी आणलं आणि सांगितलं, काय अरे शिवाजी, तुला बाया नाचवणारा नाही तर बाया वाचवणारा शिवाजी व्हायचा आहे. मग तू तिथं का बसला? असे संस्कार आमच्या जिजामातेचे होते महाराज. पण आजकालच्या महिलांचे संस्कार इतके चांगले आहेत की मुलं सुद्धा इतके हुशार आणि इतके इंटेलिजंट घडतात महाराज, सांगता सोय नाही. मी असंच एका गावी कीर्तनाला गेले आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर, आता कीर्तन झाल्याच्या नंतर काही जणांचा आग्रह होता की ताई घरी या. मी म्हणलं ठीक आहे. घरी गेले, चहा पाणी झालं आणि एक मुलगा त्या ठिकाणी बसून टीव्ही बघत होता. काय करत होता? टीव्ही बघत होता. आणि मी त्या मुलाला विचारलं, का रे हे काय लावलंय तू टीव्हीवरती पिक्चर, बातम्या वगैरे लावू बरं बघूया. त्यावेळेस तो म्हणला, ताई तुम्हाला बघायचं तर बघा, नाही तर इथून उठा आणि घरी जा, मी चॅनल बदलणार नाही. मी म्हटलं अरे चॅनल बदल. तो म्हणला मी बदलणार नाही. मी म्हटलं बरोबर ठीक आहे, नको बदलू. त्यावेळेस नंतर त्याच्या आईने त्याच्याकडे काहीतरी काम होतं म्हणून घरामध्ये त्याला आवाज देऊन बोलवलं. त्यावेळेस तो रिमोट गादीवरती ठेवून गेला. मी तो रिमोट उचलला आणि चॅनल बदलायचा प्रयत्न केला, पण चॅनल बदलतच नव्हतं. आणि त्यावेळेस तो मुलगा घरातून आला, म्हणला ताई बदललं का चॅनल? मी म्हटलं नाही रे बाळा, काय झालं? म्हणला चॅनल कसं बदलल, रिमोटमधले शेल माझ्या हातात आहेत. मग असे लेकरं आपण घडवतो महाराज, इतके इंटेलिजंट लेकरं आपण घडवतो. पण छत्रपती शिवाजी महाराजांना तसं घडवलं नाही. अहो, जिजामातेने छत्रपती शिवाजी महाराजांना कसं घडवलं? ज्यावेळेस ते लहान होते त्यावेळेस त्यांच्या हातामध्ये मोबाईल नाही तर त्यांच्या हातामध्ये तलवार दिली. ज्यावेळेस ते लहान होते तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये पिक्चर वगैरे नाही तर या राज्याचं, या स्वराज्याचं रक्षण कसं करायचं हे विचार त्यांच्या डोक्यामध्ये त्यांनी घुसवले. अहो, एवढंच नाही तर ज्या वेळेस आमचे राजे मातेच्या गर्भामध्ये होते त्यावेळेस शहाजी राजे त्यांच्या जवळ गेले आणि विचारलं, अहो साहेब तुम्हाला कशाचे डोहाळे लागले? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, स्वामी मला कशाचे डोळे लागले तुम्हाला सांगू का? मला केक नको, मला लाडू नको, मला चिंच नको. आत्ताच्या महिलांना असे डोळे लागतात, पण जिजामातांना कसे डोळे लागले ऐका. त्यावेळेस जिजामाता म्हणतात, अहो स्वामी मला असे डोळे लागले की मला असं वाटत आहे हातामध्ये तलवार घ्यावी, हातामध्ये ढाल घ्यावी, दांडपट्टा घ्यावा, घोड्यावरती बसावं आणि या स्वराज्यामध्ये जेवढे काही दुश्मन आहेत त्यांच्या सप 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 माना कापाव्यात. असे डोहाळे आमच्या जिजामातेला लागले होते आणि त्याच डोहाळ्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. आणि जन्माला आल्याच्या नंतर त्यांनी सर्व जे दुश्मन होते, जे काही दुष्ट होते त्यांचा वध हाती घेऊन तलवार केला दुष्टाचा संहार. हाती घेऊन तलवार केला दुष्टाचा संहार. त्या अवजल्याचा कोठा याने काढीला बाहेर. याने काढीला बाहेर. तपकडाच्या पैशाशी आहे त्या बरसाची ना. तपकडाच्या पैशाशी आहे त्या बरसाची. बापाचा 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 बाप वाघ शुभ जन्मला. बापाचा बाप वाघ शुभ जन्मला. बापाचा बाप वाघ शुभ जन्मला. बापाचा बाप वाघ शुभ जन्मला.
बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला. अशा संस्कारामुळे असे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि जन्माला आल्यानंतर जे कोणी दृष्ट होते त्यांचा त्यांनी वध केला. महाराज विठ्ठल विठ्ठल. असो. महाराज मग छत्रपती शिवाजी महाराज अहो जिजाऊ मातेंचे त्यांच्यावर संस्कार होते. कसे संस्कार होते महाराज? छत्रपती शिवाजी महाराजांचं दुश्मनाने सुद्धा कौतुक केलं असे आमचे राजे होते. कसं कौतुक केलं? ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची बोटे कापली त्यावेळेस शाहिस्ते खानाची बहीण महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस शाहिस्ते खानाची बोटं कापली त्यावेळेस त्या शाहिस्ते खानाची बहीण त्या शाहिस्ते खानाजवळ गेली आणि म्हणली, हुजूर गजब हो गया, हो शिवा मेरी छोटी बेटी को उठा के ले गया. त्यावेळेस शाहिस्ते खान काय म्हणतो ऐका, ए पगली चुप कर पगली, अरे ए पगली चुप कर, अरे वो शिवा किसी की उंगलियां काट सकता है, अरे वो शिवा किसी की गर्दन मार सकता है, लेकिन वो शिवा कभी किसी औरत पर हाथ नहीं डाल सकता. मारा दुश्मनाने सुद्धा कौतुक करावं असा आमचा राजा होता आणि त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. अहो छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय? छ म्हणजे 36 हत्तीचे बळ असणारे, त्र म्हणजे त्रस्त मोगलांना करणारे, प म्हणजे परत न फिरणारे, ती म्हणजे तिन्ही जगात जाणणारे, शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणी तेज, जी म्हणजे जिजाऊंचे पुत्र, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारे, र म्हणजे राज्याचे हितचिंतक आणि ज म्हणजे जनतेचा राजा असे आमचे छत्रपती शिवाजी महाराज होते. महाराज एवढंच नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचं तर सोडा, आमचे संभाजी महाराज कसे होते हे जर प्रश्न कोणी विचारला तर सांगून टाका त्यांना, अरे आळंदी ते पंढरपूर बंद पडलेली वारी ज्यांनी चालू केली त्याला संभाजी म्हणतात. डोळ्याची पापणी लवेपर्यंत घर 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 25 वेळा घोडा फिरवला त्याला संभाजी म्हणतात. 120 युद्ध लढून सुद्धा कधीही पराभूत न झाला त्याला संभाजी म्हणतात. अरे स म्हणजे संकटाशी, भा म्हणजे भारतीयांना आणि जी म्हणजे जिद्दीने, जो संकटांशी भारतीयांना जिद्दीने लढायचं कसं हे शिकवतो त्याचं नाव आहे संभाजी महाराज. असे आमचे संभाजी शिवाजी असे आमचे राजे होते. अरे त्या राजांची जर का आपण जयंती करतो, आपण त्यांची जयंती साजरी करतो, पण जर का आपण त्यांच्या विचारांची जयंती जर का साजरी केली तर आपलं कीर्तन नक्कीच सफल होऊन जाईल. महाराज अहो काय करायचं, नुसतं त्यांचे विचार मनात घ्यायचे नाही तर ते आचरणात आणायचे. त्यांनी जसे महाराज प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला सांगायचं, अरे दादा तूच आहेस जगाला आनंद देणारा नंदाचा नंदन, कधीच कुणाला फसवणुकीचं लावू नको चंदन. रात्री 12 वाजता जर एखादी स्त्री तुझ्या डोळ्यासमोर आली तर तिला बहीण म्हणून कर वंदन आणि हेच तुझं बहिणीसाठी भावाचं खरं रक्षाबंधन. आणि ही वैचारिक क्रांती असे लेकरं घडण्यासाठी आपल्या जिजाऊ मातेंचे संस्कार असायला लागतात. महाराज अहो कसा होता माझा राजा? एकच राजा तो जगराला जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव दास गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव दास गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव दास गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव दास गडकिल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वरात निर्माण केलं तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. रेतेसाठी वार झेललं आपल्या निगड्या छातीवर, छातीवर झेलले आपल्या निगड्या छातीवर. प्राण प्राण लढले मावळे भरोसा त्या राजावर, राजावर, राजावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. माझ्या राजाचं माझ्या शुभाचं नाव दास गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव दास गडकिल्ल्याच्या जय हो. माझ्या राजाचं नाव गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गडकिल्ल्याच्या दगडावर. या भूमीमध्ये या राष्ट्रामध्ये असा एकच राजा होऊन गेला ज्याचं
गड किल्ल्याच्या दगडावर सुद्धा नाव गाजतं महाराज. असा आमचा राजा होता, शौर्यवान चातुर्यवान असा आमचा राजा होता महाराज. किती चातुर्य होतं आपल्या राजाकडे. ऐका, ज्या वेळेस या भारतावर अनेक संकट येत होती, या स्वराज्यावर अनेक संकट येत होती, त्यावेळेस महाराज जिजामाता भवानी मातेजवळ गेल्या आणि भवानी मातेला प्रार्थना केली, अगं देवी, खूप अशी संकट आपल्या राज्यावर येतात, असं काहीतरी कर, असे काहीतरी शक्ती माझ्या शिवबाला दे, जेणेकरून त्याने या सगळ्यांमधून बाहेर निघला पाहिजे. ज्यावेळेस जिजामातेने मागणी केली त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत ही बातमी पोहोचली. त्यावेळेस शिवाजी महाराजांनी काय केलं, गडाच्या खाली उतरले आणि नाल ठोकणाऱ्यांच्या घरी गेले. आणि ज्यावेळेस राजे त्यांच्या घरी गेले त्यांना इतका आनंद झाला. त्यांनी विचारला, हो राजे, तुम्ही येण्याचं कारण काय आहे? तुम्ही मला लढण्यासाठी सोबत नेताय? न्या, तुमच्यासाठी मी प्राणाची आहुती देतो, तुम्ही फक्त मला सोबत न्या. त्यावेळेस राजांनी सांगितलं, एवढं काहीही करायची गरज नाही, तुम्ही फक्त एकच काम करा. काय तर, घोडे ज्यावेळेस आम्ही तुमच्यापर्यंत पाठवू त्यावेळेस त्या घोड्यांना नाल उलटी ठोका. काय करा, त्या घोड्यांना नाल उलटी ठोका. त्यावेळेस महाराज तो नाल ठोकणारा जो व्यक्ती होता तो म्हणला, राजे, घोड्यांना नाल ठोकणं एवढं सोपं नाही. जर घोड्याला नाल उलटी ठोकली तर लाखो मावळ्यांचा जीव धोक्यात जाऊ शकते. अहो, त्यांचा सोडा, तुमचा सुद्धा जीव धोक्यात जाऊ शकतो. त्यावेळेस महाराज राजांनी काहीही ऐकलं नाही. म्हणले, सत्तेपुढे शहाणपणा चालणार नाही, जेवढं सांगितलं तेवढं करा. महाराज त्या नाल ठोकणाऱ्यांनी घोड्यांना नाल उलटी ठोकली. रात्रीचा टाइम होता, राजे निघाले घोड्यावरती बसून. रात्रीचा टाइम होता, राजे निघाले घोड्यावरती बसून. महाराज ज्या ठिकाणी त्या मुघलांजवळ पोहोचले, सर्व मुघल गाढ झोपलेले होते. तलवारी चालवायला सुरुवात केल्या. तलवारी चालत होत्या. अनेक मुघल धरणीशी पडले होते. त्यातला एक जाऊन म्हणला, हुजूर, गजब हो गया, उस शिवाजीने हल्ला कर दिया. त्यावेळेस तो म्हणतो, अरे जा, आणा त्या शिवाजीला, पकडा त्या शिवाजीला. महाराज सकाळचा टाइम होत होता. शिवाजी महाराज आपले घोडे घेऊन निघून गेले आणि ज्यावेळेस मुघल त्यांच्या पाठीमागे लागले तेव्हा त्यांनी विचार केला, अरे शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचायचं, पण पोहोचायचं कशाने? काय आपल्याकडे सबूत आहे, आपण ते पुरावा घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो? त्यावेळेस एकाने प्रश्न केला, अरे राजे ज्या वाटेने गेले त्या वाटेने रात्री पाऊस पडत होता, चिखल होता, त्या वाटेने घोड्याचे पावलं उमटले असेल, त्या वाटेने आपण जाऊ आणि त्या शिवाजीला पकडून आणू. ज्यावेळेस सर्व मुघल त्या वाटेने निघाले, महाराज घोड्याला नाल उलटी ठोकली असल्यामुळे राजे गेले पूर्व दिशेला आणि घोड्यांचे पावले उमटले पश्चिम दिशेला आणि ते सर्व जे मुघल होते ते पश्चिम दिशेला गेले. तिकडेच गेले, तोंडात फेस येऊन मेले, परंतु वापस कधी आले नाही आणि आमच्या राजाला पकडूही शकले नाही. एवढे चातुर्यवान आमचे राजे होते महाराज. अहो, एवढंच नाही, ज्या वेळेस जिजाऊ मातेने भवानी मातेला सांगितलं की असा पुत्र माझ्या पोटी घाल ज्याने दुष्टांचा संहार केला पाहिजे, त्यावेळेस महाराज त्या भवानी मातेने असा कौल दिला. आणि बघा, ऐका, ज्यावेळेस त्याने असा कौल दिला की अगं, तुझ्या पोटी दुष्टांचा संहार करणारा संहारी तुझ्या पोटी येईल, अगं, दुष्टांचा नायनाट करणारा संहारी तुझ्या पोटी येईल. त्यावेळेस महाराज जिजामातेने गर्भातच शिवाजी महाराजांना संस्कार घालायला सुरुवात केली आणि त्या संस्काराचं जिजामातेला असं फळ मिळालं की त्या राजाने 18 पगड जातीचे मावळे एकत्र करून अख्खं स्वराज्य निर्माण केलं. ऐका महाराज, शिवनेरीवर शिवबा जन्मला, शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, जय हो, दैवत छत्रपती आम्हाला नाही कुणाची, मावळे आम्हाला नाही कुणाची. टाळी वाजवा, टाळी, टाळी, हात वर करून सर्वांनी एकत्र टाळी वाजवा. शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची, शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची. सर्वांनी एकत्र टाळी वाजवायची, सर्वांनी हात वर करायचे, राजाच्या नावाने.
की मला असा पुत्र दे जो दुष्टांचा संहार करेल. आणि त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, हा खरंच हा जो राजा आहे तो दुष्टांचा संहार करू शकेल का, असा प्रश्न निर्माण झाला. आणि नंतर विचार केला, अरे आपण जर का संस्कार दिले तर राजा नक्कीच दुष्टांचा संहार करेल. हा प्रश्न मिटला. लगेच जिजामातेच्या मनात दुसरा प्रश्न आला, अरे आपण एवढा शूरवीर राजा त्या भवानीकडे मागितला, त्या शिवाईकडे मागितला, याचं नाव काय ठेवायचं. हे प्रश्न मनामध्ये आल्याच्या नंतर महाराज त्या जिजामातेने विचार केला, अरे त्या शिवाईकडे आपण नवस केला तर आपण या राजाचं नाव काय ठेवायचं. तर छत्रपती शिवाजी महाराज, राजाचं नाव शिवाजी ठेवण्यात आलं. राजे मोठे होत होते, हातामध्ये तलवार चालत होते, दांडपत्र चालवत होते, ढाल चालवत होते, अनेक युद्ध खेळत होते. छत्रपती शिवाजी महाराज मोठे होत होते, अनेक लढाया जिंकत होते, अनेक दुष्टांचा वध करत होते. महाराज छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा दुष्टांचा वध करत होते, शाहिस्तेखानाची गोटी टाकली, अफजल खानाचा पुतळा बाहेर काढला. त्यावेळेस जिजाऊ मातेच्या मनामध्ये चिंता कमी झाली. आणि महाराज त्याच राजाने एक दिवस निर्णय घेतला आणि दिल्लीचा तख्त त्या राजाने हलविला. दिल्लीचा तख्त हलविला. उभा असे संस्कार महाराज आमच्या जिजामातेचे होते. आणि असा तो राजा होता महाराज. त्या राजाने जन्माला येऊन स्वराज्य उभारलं, त्याची आपल्याला थोडीशी तरी जाण राहिली पाहिजे. महाराज कष्ट केले तर माझ्या राजाने, जाण त्याची जरा राहू द्या. कष्ट केले तर माझ्या राजाने, जाती जातीत वाटू नका. स्वराज्य दिले रयतेला, स्वराज्य दिले रयतेला, जाण त्याची जरा राहू द्या. कष्ट केले तर माझ्या राजाने, जाती जातीत वाटू नका. महाराज त्या राज्याने आपल्याला स्वराज्य मिळावे यासाठी एवढे कष्ट केले महाराज. म्हणून त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा, त्या छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श, त्यांचे विचार आपल्या मनामध्ये ठेवा आणि जगत असताना थोडं चांगलं जगा महाराज. आजकाल 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार व्हायला लागलेत, बलात्काराची संख्या वाढत चालली. म्हणून तुमच्या सर्वांना एवढं सांगणं आहे की त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण आचरणात आणा आणि आणलेच पाहिजे. अशा प्रकारे महाराज आपल्या राजाने त्या धर्माचं पालन केलं आणि पाखंडाचं खंडन केलं. नंतर तुकोबारायांना काही लोकांनी प्रश्न केला, का हो तुकोबाराय, नुसतं धर्माचं पालनच का करायचं, नुसतं पाखंडाचं खंडनच करायचं का, दुसरं काही करायचं. करने काम
बीज वाढवावे श्यामा करणे काम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम हे श्यामा करणे काम हे श्यामा करणे काम हे श्यामा करणे काम हे श्यामा करणे काम श्यामा करणे काम तिचं वाढवायन तिचं वाढवायन तिचं वाढवायन हे श्यामा करणे काम तिचं वाढवावे नाम हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. तुकोबाराय सांगतात आपण हेच कार्य करायचं, आपण हेच काम करायचं. काय करायचं? त्या धर्माचं पालन करायचं, पाखंडाचं खंडन करायचं. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. एकदा सर्वांनी हात वरी करायचे. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मधलं भजन होईल आणि नंतर लगेच सेवेला पूर्णविराम. सर्वांनी हात वरी करा. हरी विठोबा रखुमाई सांगतात काय? धर्माचं पालन करायचं, पाखंडाचं खंडन करायचं. हेच काम आपण आयुष्यभर करायचं. आणि हातामध्ये शस्त्र अस्त्र घेऊन जे दुष्ट दुर्जन लोक असतील त्यांच्यासोबत लढण्याचं सामर्थ्य आपल्या मनामध्ये ठेवायचं. आणि आयुष्यामध्ये एक असा थोर आणि महान व्यक्ती बनायचं. जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव निघते तसं आपलं सुद्धा नाव निघलं पाहिजे. असं थोर व्यक्ती बनायचं. हेच तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. नाही भीड भार 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 तू कामने साना थोर तू कामने साना थोर तिची आमा करणे काब तिची आमा करणे काम कामने साना थोर कामने साना थोर आमा करणे तुझे आमा करणे का बीज वाढवावे नाम 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 बीज वाढवावे वाढवावे नाम
भावे हे वाढवावे नामना वाढवावे नाही भीड भार तुका मने साना थोर हिची अमा करणे काम बीज वाढवावे नाम असो. झालेली चिंतन रूपी सेवा जन्मदात्या आई वडिलांच्या चरणी सेवा समर्पित. माझे गुरुवर्य त्र्यंबकेश्वर कोरडे गुरुजी यांच्या चरणी सेवा समर्पित. तसेच सुंदर असे गायनाचार्य सुरेश महाराज, नामदेव महाराज सर्वच गायनाचार्य त्यांच्या चरणावरती सेवा समर्पित. आमचे गोड असे मृदंगाचार्य ज्ञानेश्वर महाराज बाष्टीवाड, प्रथमेश महाराज एटलेवार, सोपान दादा कोरडे, शिवराज दादा डांगे यांच्या चरणावरती सेवा समर्पित. सर्वच माझ्या कुटुंबातील माझी बहीण माझे भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. माझे आत्याबाई हे सर्व मंडळी असतील सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही सर्व चिमुकले बालगोपाल जनाबाई मुक्ताबाई यांच्या सर्वांच्या चरणावरती सेवा समर्पित. आणि आमचे शूटिंगवाले दादा हरिभक्तपरायण बाबुराव महाराज कोरडे गजर हरी कीर्तनाचा यूट्यूब चॅनल यांच्यासुद्धा चरणावरती सेवा समर्पित. आमची सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. परमेश्वर साऊंड सिस्टीम साठी जोरदार टाळ्या बरं का. असो वा. सुंदर अशी साऊंड एक सिस्टीम आहे त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. मंडप डेकोरेशन असेल सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद. तुम्ही सुद्धा शांत चित्तेने ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे सुद्धा धन्यवाद. आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वरा विठ्ठल जय जय विठ्ठल.